नमस्कार विद्यार्थी मित्रो, 12वी अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट विद्यार्थ्यांना 11वी अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट विद्यार्थ्यांना आपला सिलेबस चालू केलेला आहे नेहमीप्रमाणे. त्यामध्ये पेपर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड आणि फाउंडेशन कोर्स या संबंधीची माहिती मी पाठवलेली आहे. हे व्यवस्थित लिहा किंवा तुम्ही ते हे करून घ्या, झेरॉक्स करून घ्या आणि झेरॉक्स करून तुम्ही स्टॅपल करा प्रत्येक टॉपिकला. पेपर फर्स्ट कार्यालय व्यवस्थापन आपलं सुरू झालेलं आहे. पहिला टॉपिक मी पाठवलेला आहे, तो व्यवस्थित बघा. पेपर सेकंडमध्ये क्लासिफिकेशन अकाउंटपर्यंत आलेलं आहे, ते तुम्ही बघा. त्याच्यामध्ये कन्सेप्ट किंवा ऑडिट मीन बाय अकाउंट्स वगैरे ते बघा. आता पेपर थर्ड जो आहे त्या थर्डची सुरुवात करतो आपण. आपल्या ट्रेडचं नाव आहे अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट. पेपर थर्ड जो आहे थेरी फंडामेंटल ऑफ कॉस्टिंग अँड ऑडिटिंग. लक्षात घ्या, त्याचं नाव आहे फंडामेंटल ऑफ कॉस्टिंग अँड ऑडिटिंग. विद्यार्थी मित्र, हा मागे विषय कॉस्टिंग हा सेपरेट विषय होता आणि ऑडिटिंग हा सेपरेट विषय होता. तर त्या संबंधीची माहिती आज आपण सुरुवात करतो आहोत. ते व्यवस्थित बघा, त्याची माहिती आपण सुरू करूया. लक्षात घ्या, फंडामेंटल ऑफ कॉस्टिंग अँड ऑडिटिंग थेरी थर्ड Y9 हा विषय आहे. त्याच्यासाठी एक सेपरेट नोटबुक करा. थेरीसाठी लांब वही करा. मी त्या नोट्स पाठवतो तुम्हाला. मी जे आता शिकवतो आहे ते तुम्ही लिहून घेऊ नका पुस्तकातलं. मी तुम्हाला सेपरेट थोड्याफार नोट्स पाठवेल, त्या तुम्ही झेरॉक्स करा किंवा काढून घ्या किंवा तुम्ही तुमच्या पुस्तकात वहीमध्ये लिहून घ्या. लक्षात घ्या, फंडामेंटल ऑफ कॉस्टिंग अँड ऑडिटिंगचं पुस्तक मी पाठवलेले थोडंफार. आता त्याचा पहिला टॉपिक जो आहे तो इंट्रोडक्शन ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. आता मी सुरुवातीला आपला हा जो विषय आहे त्या विषयामध्ये कॉस्टिंग आणि ऑडिटिंग याची ओळख आपण करून घेऊया. लक्षात घ्या, आता कॉस्टिंग म्हणजे काय की जी मार्केटमध्ये जी तुम्ही एखादी वस्तू घेतली, समजा एक टी व्ही घ्यायचा असेल तर 20,000 रुपयाचा टी व्ही, ही 20,000 रुपयाचा टी व्ही जो आहे, ह्या 20,000 रुपये ही टी व्हीची किंमत जी आहे ती किंमत कशी ठरवली, या 20,000 रुपयामध्ये कोणकोणते घटक आहेत, त्या घटक कोणकोणते त्याचा अभ्यास करून ती 20,000 रुपयाची किंमत जी आहे कंपनी ठरवत असते. आणि हे 20,000 रुपये कसे काढलेले आहेत याचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपल्याला कॉस्टिंग विषयामध्ये करायचा आहे. लक्षात घ्या, हा जर तोंड ओळख सुरुवातीला तोंड ओळख आपण नंतर डिटेलमध्ये जाऊ. लक्षात घ्या, कॉस्टिंग म्हणजे काय, कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय, जे 20,000 रुपयाची जी किंमत जी आहे ह्या किमतीमध्ये कोणकोणते मुद्दे आलेले आहेत याचं सर्व रेकॉर्डिंग. अकाउंट म्हणजे काय, टू रेकॉर्ड द बुक्स ऑफ अकाउंट्स, टू राईट म्हणजे काय, अकाउंट म्हणजे काय, सर्व पुस्तकं जे ट्रान्झॅक्शन जे आहेत ते ट्रान्झॅक्शनची व्यवस्थित नोंद करणे किंवा समराइज्ड रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन, समराइज रेकॉर्डिंग ऑफ द बुक्स ऑफ अकाउंट्स. लक्षात द्या, अकाउंट्स फायनान्शियल अकाउंटिंग सारखंच कॉस्ट अकाउंटिंग आहे, पण कॉस्ट अकाउंट जे आहे ते सेपरेट डिपार्टमेंट असतं. फायनान्शियल अकाउंट जो आहे आपला फंडामेंटल ऑफ अकाउंटिंग, याच्यामध्ये व्यवसायाचा नफा तोटा काढला जातो. लक्षात घ्या, आणि कॉस्ट अकाउंटमध्ये त्या व्यवसायामध्ये त्या वस्तूची किंमत काढली जाते. लक्षात घ्या, त्याला कॉस्ट अकाउंटिंग संबोधलं जातं. लक्षात घ्या, ही जी 20,000 रुपये सांगितलेली आहे, ह्या 20,000 रुपयाची किंमत जी काढलेली आहे ती कशी काढलेली आहे याचा अभ्यास जो आहे आपल्याला ह्या कॉस्टिंग विषयामध्ये करायचा आहे. आणि ऑडिटिंग म्हणजे काय, कॉस्ट अकाउंटिंग आणि फायनान्शियल अकाउंटिंग जे दोघं विषय जे आहेत ते त्या विषय म्हणजे जे ट्रान्झॅक्शन जे आहेत व्यवसायामध्ये जेवढेही व्यवहार होतात किंवा कार्यालयामध्ये जेवढेही तुम्ही काम व्यवस्थित केलेलं आहे त्याचा रिपोर्ट जो आहे तो आपण स्वतः देऊ शकत नाही, तर पण जे अकाउंट डिपार्टमेंट जे आहे ते अकाउंट जे बुक्स जे आहेत ते व्यवस्थित लिहिलेत किंवा नाही, किंवा कॉस्टिंग अकाउंट जे आहे किंवा कॉस्टिंग बुक्स जे आहेत ते व्यवस्थित लिहिलेत किंवा नाही, हे चेकिंग करण्याचं काम जे आहे ज्या ठिकाणी केलं जातं त्याला ऑडिटिंग म्हणतात. लक्षात घ्या, ऑडिटिंग म्हणजे टू चेक दी अकाउंट्स. ऑडिटिंग म्हणजे काय, जेवढे अकाउंट लिहिलेले आहेत ते अकाउंट्स व्यवस्थित लिहिलेत किंवा नाही याचा अभ्यास जो आहे त्याचा अभ्यास आपल्याला ऑडिटिंगमध्ये करायचा आहे. लक्षात घ्या, कॉस्टिंगमध्ये वस्तूची किंमत काढायची आहे
आणि ऑडिटिंग जे आहे ह्या ऑडिटिंगमध्ये अकाउंट जे आहे, ऑडिटिंग इज अ सिस्टमॅटिक एक्झामिनेशन ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स अँड रेकॉर्ड ऑफ द बिझनेस और ऑर्गनायझेशन in order to ascertain, verify and to report upon the fact regarding the financial operation of the result. लक्षात घ्या, अकाउंट ऑडिटिंग म्हणजे काय? ऑडिटिंग इज अ सिस्टमॅटिक एक्झामिनेशन ऑफ बुक्स ऑफ अकाउंट. सिस्टमॅटिक एक्झामिनेशन ऑडिटिंगमध्ये काय केलं जातं की जे बुक्स ऑफ अकाउंट जे आहेत ते व्यवस्थित लिहिलेत किंवा नाही, सिस्टमॅटिक लिहिलेत किंवा नाही, हे काम ज्या ठिकाणी केलं जातं त्याला ऑडिटिंग म्हणतात. आपल्याला हा सेपरेट टॉपिक ऑडिटिंग आपण नंतर बघू. फक्त विषयाची तोंडओळख करून देतो आहे. कॉस्टिंग म्हणजे काय की जी वस्तूची जी किंमत आहे, ती वस्तूची किंमत कशा पद्धतीने काढलेली आहे त्याचं रेकॉर्ड करण्याचं काम जे आहे या कॉस्टिंगमध्ये केलं. लक्षात घ्या, कॉस्टिंग मीन्स क्लासिफाईंग, रेकॉर्डिंग an appropriate allocation of expenditure for the determination of cost of product म्हणजे उत्पादन. बघा, कॉस्टिंगमध्ये काय केलं जातं? क्लासिफाय केलं जातं, वर्गीकरण केलं जातं, रेकॉर्डिंग केलं जातं आणि जेवढे खर्च जे आहेत ते खर्च आपण पुढे कोणते बघू. जे खर्च आहेत त्याचं ॲलोकेशन केलं जातं आणि त्या उत्पादन जे आहे, प्रॉडक्ट जे आहे, त्या प्रॉडक्टवर त्याची किंमत आकारली जाते. याला कॉस्टिंग म्हणतात. लक्षात घ्या, कॉस्टिंग म्हणजे काय? कॉस्ट अकाउंटिंग इन्व्हॉल्व अ स्टडी ऑफ दोज कन्सेप्ट, टूल्स, कमर्शियल ॲक्टिव्हिटीज, लक्षात घ्या, टेक्निक्स, अशा वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश जो आहे हा समावेश कॉस्टिंग अकाउंटमध्ये केला जातो. लक्षात घ्या, कॉस्ट अकाउंटिंग इज द ॲप्लिकेशन ऑफ कॉस्टिंग अँड कॉस्ट अकाउंटिंग प्रिन्सिपल. कॉस्ट अकाउंटची प्रिन्सिपल आहे ते पुढे बघू आपण. कॉस्टिंगमध्ये काय गोष्टी येतात ते बघू आपण. कॉस्ट अकाउंटिंग इज द ॲप्लिकेशन ऑफ कॉस्टिंग अँड कॉस्ट अकाउंटिंग प्रिन्सिपल, मेथड्स अँड टेक्निक्स टू द सायन्स, आर्ट अँड प्रॅक्टिस ऑफ कॉस्ट कंट्रोल अँड ascertainment ऑफ प्रॉफिटेबिलिटी. It also includes the presentation of information devices there from the purpose of managerial decision making. Cost accounting is thus the science, art and practice of cost accountant. Cost accounting has been developed because of the limitation of financial accounting and the need of management. लक्षात घ्या, कॉस्ट अकाउंटिंगला अत्यंत महत्त्व आहे कारण फायनान्शियल मॅनेजमेंट जे आहे त्या फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये काहीतरी रिस्ट्रिक्शन येतात, काहीतरी मर्यादा येतात. त्यासाठी कॉस्ट अकाउंटिंग हे डेव्हलप करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये मॅनेजमेंटला डिसिजन घ्यावं लागतं. वेगवेगळ्या प्रकारच्या निर्णय जो आहे, निर्णय प्रक्रियेसाठी ह्या कॉस्ट अकाउंटिंगचा उपयोग केला जातो. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय? क्लासिफाईंग, वर्गीकरण, रेकॉर्डिंग अँड ॲप्रोप्रिएट ॲलोकेशन ऑफ एक्सपेंडिचर फॉर द डिटर्मिनेशन ऑफ कॉस्ट ऑफ प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस and for the presentation of suitable arranged data for purpose of control and guidance of management. मोठमोठ्या कंपन्यांचं जे मॅनेजमेंट जे आहे त्याला मॅनेजमेंट काय करतं? सर्व क्लासिफाय करतं, रेकॉर्डिंग करतं, खर्च जे आहे त्या खर्चाचा विचार करतं आणि त्या वस्तूची किंमत ठरवत असतो. याचा समावेश जो आहे तो ह्या कॉस्ट अकाउंटिंगमध्ये केला जातो. लक्षात घ्या, आता कोणतीही वस्तू तयार करण्यासाठी ही मी तुम्हाला 20,000 रुपये जे सांगितलेलं आहे, हे 20,000 रुपये जे आहेत ते कसे ठरवलेले आहेत ह्यासाठी जो मॅनेजमेंट जे आहे ते मॅनेजमेंट वेगवेगळ्या पद्धतीनुसार किंवा वेगवेगळ्या परिस्थितीनुसार वेगवेगळे डिसिजन घेत असतो. लक्षात घ्या, आणि ते डिसिजन घेत असतो. ते डिसिजनची सर्व रेकॉर्डिंग जे आहे ते रेकॉर्डिंग कॉस्ट डिपार्टमेंट जे करत असतं त्या डिपार्टमेंटमध्ये काम चालू असतं. लक्षात घ्या, कंपनीमध्ये फायनान्शियल अकाउंट डिपार्टमेंट वेगळं, त्याचं काम फायनान्शियल अकाउंट जे आहे ते फायनान्शियल अकाउंटचे जे तत्त्व आहेत, प्रिन्सिपल ऑफ अकाउंटिंग मी पाठवलेलं आहे, त्या प्रिन्सिपल ऑफ अकाउंटिंगनुसार ते फायनान्शियल अकाउंट केलं जातं. आणि कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे कॉस्ट अकाउंटचे जे प्रिन्सिपल आहेत, तत्त्व जे आहेत ते पुढे येतील, ते तत्वानुसार कॉस्ट अकाउंटिंग मेंटेन केलं जातं. म्हणजे त्यासाठी कॉस्टिंग डिपार्टमेंट हे एक स्वतंत्र डिपार्टमेंट असतं आणि कंपनीमध्ये फायनान्शियल डिपार्टमेंट हे स्वतंत्र डिपार्टमेंट असतं आणि
फायनान्शियल अकाउंट आणि कॉस्ट अकाउंट हे व्यवस्थित लिहिलेत किंवा नाही, हे सर्व व्यवस्थित सिस्टमॅटिक चेकिंगचं काम जे आहे ते ऑडिटिंगमध्ये केलं जातं, लक्षात घ्या. असे आपल्याला हे 3 विषयाचा अभ्यास जो आहे त्या 3 विषयाचा आपल्याला या 2 विषयामध्ये अभ्यास करायचा आहे. फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग अँड ऑडिटिंग, लक्षात घ्या. आता ऑडिटिंगचं सुरुवातीची मी माहिती सांगितलेली आहे. कॉस्ट अकाउंटिंग कन्सेप्ट अँड प्रॅक्टिस हॅव टू बी अंडरस्टूड थ्रोली. लक्षात घ्या. कॉस्ट अकाउंटिंग इज द ॲप्लिकेशन ऑफ कॉस्टिंग अँड कॉस्ट अकाउंटिंग प्रिन्सिपल अँड मेथड्स ऑफ टेक्निक्स टू द सायन्स, आर्ट अँड प्रॅक्टिस ऑफ कॉस्ट कंट्रोल अँड ॲसर्टेनमेंट ऑफ प्रॉफिटेबिलिटी. लक्षात घ्या. कॉस्ट म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ कॉस्टिंग, कॉस्ट अकाउंटिंग प्रिन्सिपल तत्व, कॉस्टिंगचे प्रिन्सिपल, मेथड्स अँड टेक्निक्स, विज्ञान ऑफ सायन्स, आर्ट कला आहे ती एक. ज्याप्रमाणे बुककीपिंग ही कला आहे तशीच कॉस्ट अकाउंटिंगसुद्धा कला आहे. त्यानुसार मॅनेजमेंटला गायडन्स करण्यासाठी हे कॉस्टिंग डिपार्टमेंट जे आहे ते कॉस्ट अकाउंटिंग हे महत्त्वाचं काम करत असतं. म्हणजे व्हॉट इज मीन बाय कॉस्टिंग? कॉस्टिंग मीन्स क्लासिफाईंग, रेकॉर्डिंग and appropriate allocation of expenditure for the determination of cost of product or service and for the presentation of suitable arrangement data for the purpose of control and guidance of management. अशा पद्धतीने कॉस्टिंग म्हणजे काय ते आपण बघितलेलं आहे. त्याच पद्धतीने कॉस्टिंगच्या अनेक प्रकारच्या डेफिनेशन ज्या आहेत त्या सांगितल्या जातील. पण कॉस्ट अकाउंटिंग मीन्स सिस्टमॅटिक ऑफ रेकॉर्डिंग in accounts of material used and labor employed in the manufacture of a certain commodity of a particular job. लक्षात घ्या. आता याच्यामध्ये 2-3 गोष्टी आलेल्या आहेत की वस्तू तयार करताना जे घटक आहेत त्याचा पण आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे. म्हणजे कॉस्टिंग म्हणजे काय? कॉस्टिंग इज अ प्रॉपर ॲलोकेशन ऑफ एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर म्हणजे खर्च अँड इन्व्हॉल्व द ॲलोकेशन ऑफ कॉस्ट फॉर एव्हरी जॉब, वस्तू, प्रोसेस, सर्विस or unit in order that suitable arrange data may be presentation to a producer of a guide to the control of business. लक्षात घ्या. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय? जे खर्च जे आहेत त्यामध्ये जे वस्तू तयार करण्यासाठी येणारे जे घटक आहेत त्याला कॉस्टिंगच्या भाषेत एलिमेंट म्हणतात. ते खर्चाचं रेकॉर्ड जे आहे, सिस्टमॅटिक रेकॉर्ड जे आहे, त्या रेकॉर्ड जे एक्सपेंडिचर आहेत त्या एक्सपेंडिचरचे रेकॉर्ड, जे कॉस्ट जी आहे ती ठरवण्यासाठी. म्हणजे आपण एखादा फॅन तयार केला, हा जॉब झाला, लक्षात घ्या. एखादा टी व्ही तयार केला तर तो जॉब जो आहे, किंवा एखादी सर्व्हिस पुरवली आपण एखादी सर्व्हिस पुरवली किंवा मटेरियल कंपनी, आता एखादं प्रॉडक्ट चालू आहे, प्रोसेसमध्ये चालू आहे, हे सर्व रेकॉर्डिंग करण्याचं काम जे आहे ते काम करण्याची सर्व अभ्यास जो आहे या कॉस्टिंगमध्ये केला जातो. लक्षात घ्या. कॉस्ट अकाउंटिंग मीन्स अ सिस्टीम ऑफ रेकॉर्डिंग इन अकाउंट्स ऑफ मटेरियल यूज्ड and the labor employed in the manufacture of a certain commodity of a particular job. लक्षात घ्या. एखादी वस्तू तयार करण्यासाठी जर रेकॉर्ड जे आहे त्याच्यामध्ये मटेरियल आणि लेबर आणि इतर खर्च जे आहेत ते कशा पद्धतीने आलेले आहेत, त्या जॉबमध्ये ते कशा प्रकारे इन्क्लूड केलेले आहे याचा अभ्यास करणं म्हणजे कॉस्टिंग करणं होय. लक्षात घ्या. आणि त्याचं रेकॉर्डिंग ज्या ठिकाणी केलं जातं त्याला कॉस्ट अकाउंटिंग असे म्हणतात. ज्या ठिकाणी रेकॉर्ड केलं जातं त्याला कॉस्ट अकाउंटिंग असे म्हणतात. लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीने कॉस्टिंग आणि कॉस्टिंगची माहिती जी आहे ती सुरुवातीला मी सांगितलेली आहे. कॉस्टिंग म्हणजे काय ते व्यवस्थित बघा. कॉस्टिंग इज अ प्रॉपर ॲलोकेशन ऑफ एक्सपेंडिचर and involve the collection of cost for every job, process, service or unit in order to suitable arrange data may be presented to produce as a guide to the control of his business. लक्षात घ्या. अशा पद्धतीने कॉस्टिंग म्हणजे काय आणि कॉस्टिंगचा फायदा काय होतो ते सांगतो. लक्षात घ्या. ॲडव्हान्टेजेस ऑफ कॉस्टिंग ते आपण नंतर बघू. म्हणजे सुरुवातीला विद्यार्थी मित्रो, सुरुवातीला कोणतीही वस्तू आपल्याला तयार करायची असेल तर त्यामध्ये 3 घटक लागतात. लक्षात घ्या.
कोणतीही वस्तू जर तयार करायची असेल तर ते 3 घटक जे आहेत ते 3 घटक जे एकत्र करून त्या वस्तूची किंमत ठरवली जाते टू फाइंड आउट कॉस्ट. पहिला घटक जो आहे तो म्हणजे मटेरियल. आपण एखादी वस्तू तयार करण्यासाठी किंवा तुम्हाला बघा खुर्ची किंवा टेबल तयार करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला मटेरियल लागतं, म्हणजे लाकूड लागेल, लक्षात घ्या. साखर कारखाना जर तयार करायचा असेल, काढायचा असेल आणि साखर तयार करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला ऊस हा कच्चा मटेरियल लागणार, लक्षात घ्या. जे घटक आहेत त्याचा अभ्यास करतोय आपण या कॉस्टिंग या विषयामध्ये. 3च घटकांचा अभ्यास करायचा आहे. जे वस्तू तयार जगामध्ये कुठेही जा जगामध्ये वस्तू तयार करण्यासाठी 3 घटक लागतात. पहिला घटक जो आहे तो म्हणजे कच्चा माल, मटेरियल. थर्मल पॉवर आहे. या ठिकाणी वीज तयार केली जाते आपल्या डहाणूमध्ये. या ठिकाणी तुम्हाला जोपर्यंत कोळसा उपलब्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, लक्षात घ्या. कच्चा माल जो आहे त्या पहिला घटक जो आहे कच्चा माल, याचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास पुढे करायचा आहे. त्यानंतर पुढचा घटक जो आहे, आता कच्चा माल आहे. समजा मी सांगितलं आपल्याला टेबल तयार करायचा आहे. टेबल तयार करण्यासाठी नुसतं लाकूड वापरून चालणार नाही, तर टेबल तयार करण्यासाठी दुसरा जो घटक आहे तो म्हणजे लेबर. म्हणजे तुम्हाला जोपर्यंत तो मिस्त्री मिळत नाही तयार करण्यासाठी, तर तो जो घटक आहे तोपर्यंत जो लेबर जोपर्यंत ती वस्तू तयार करण्यासाठी काम करत नाही तोपर्यंत तुमचा टेबल तयार होणार नाही. म्हणजे दुसरा जो घटक आहे त्याला म्हणतात लेबर कॉस्टिंगच्या भाषेत, किंवा वेजेस, लक्षात घ्या. वस्तूची किंमत काढण्यासाठी 3 घटक एकत्र केले जातात. मटेरियल अधिक लेबर अधिक खर्च बरोबर कॉस्ट ऑफ मटेरियल, लक्षात घ्या. कॉस्ट ऑफ प्रॉडक्ट, कॉस्ट ऑफ मटेरियल नाही. कोणत्याही वस्तूची किंमत काढताना जगामध्ये 3 गोष्टी एकत्र येतात. मटेरियल प्लस लेबर प्लस एक्सपेन्सेस इज कॉल्ड ॲज कॉस्ट ऑफ प्रॉडक्ट, लक्षात घ्या. त्या वस्तूची किंमत. आणि कॉस्ट अधिक प्रॉफिट प्लस प्रॉफिट बरोबर मार्केटमध्ये सेलिंग प्राईस. 20,000 रुपयाची वस्तू मी सांगितली, लक्षात घ्या. म्हणजे कोणतीही वस्तू जर आपल्याला तयार करायची असेल तर ती वस्तू तयार करण्यासाठी 3 घटक लागतात. त्याला म्हणतात एलिमेंट ऑफ कॉस्ट. त्याच्यामध्ये पहिला घटक जो आहे मटेरियल, दुसरा जो घटक आहे तो लेबर, आणि तिसरा जो घटक आहे तो म्हणजे एक्सपेन्सेस किंवा कॉस्टिंगच्या भाषेत त्याला ओव्हरहेड असे म्हणतात, लक्षात घ्या. या 3 गोष्टी एकत्र करून त्या वस्तूची किंमत जी आहे कंपनी काढत असते, लक्षात घ्या. मग मी सांगतो, तुम्हाला व्हिडिओ पाठवलेला आहे. जी वस्तूची किंमत तयार करण्यासाठी जे 3 घटक आहेत, 3 घटकामध्ये मटेरियल जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. उत्पादनाचा 75% हिस्सा जो आहे हा मटेरियलचा लागत असतो, लक्षात घ्या. म्हणजे त्या वस्तूची किंमतमध्ये मटेरियल गणलं जातं. मटेरियल लेबर अधिक एक्सपेन्सेस बरोबर कॉस्ट ऑफ मटेरियल, कॉस्ट ऑफ प्रॉडक्ट, लक्षात घ्या. आणि याचा तिघांचा गोष्टींचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपल्याला या कॉस्टिंगमध्ये करायचा आहे, लक्षात घ्या. मटेरियल हा एक ह्या वर्षी 11वीला आपल्याला मटेरियल आणि लेबर हा थोडासा भाग बघायचा आहे, आणि 12वीला एक्सपेन्सेस जे आहेत ते आपण बघू, लक्षात घ्या. पण आपण सर्वच घेऊन टाकू, लक्षात घ्या. मी सुरुवातीला काय सांगितलं, कॉस्टिंग म्हणजे काय, ऑडिटिंग म्हणजे काय, आणि कॉस्ट डेफिनेशन आपण बघितली आहे. कॉस्टिंग म्हणजे काय, क्लासिफिकेशन, रेकॉर्डिंग, अप्रोप्रिएट ॲलोकेशन ऑफ एक्सपेंडिचर फॉर द डिटर्मिनेशन ऑफ कॉस्ट ऑफ प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस अँड फॉर द प्रेझेंटेशन ऑफ सुटेबली अरेंज डाटा फॉर द पर्पज ऑफ कंट्रोल अँड गायडन्स ऑफ मॅनेजमेंट. हा विषय आपल्याला इंग्लिश मीडियममधून आहे. फक्त पहिला पेपर मराठी मीडियममध्ये आहे. बाकी सर्व आपले सेकंड थेरी आणि थर्ड थेरी इंग्लिशमध्ये आहे. तरीसुद्धा सोप्या भाषेमध्ये मी नोट्स तुम्हाला द्यायचा प्रयत्न करेल. पुस्तकामध्ये लँग्वेज थोडी हार्ड आहे, ती सोपी करण्याचा प्रयत्न करून तुम्हाला डेफिनेशन दिलं जाईल, लक्षात घ्या. कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय, सिस्टेमॅटिक ऑफ रेकॉर्डिंग इन अकाउंट, लक्षात घ्या. सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग म्हणजे काय, नोंद करणे, सिस्टीमनुसार रेकॉर्डिंग करणे. त्यामध्ये मटेरियल बघा,
Cost account may be defined as system of recording in accounts of material used and the labor employed in the manufacture a certain commodity of a particular job. लक्षात घ्या, कोणतीही वस्तू तयार करण्यासाठी मटेरियल, लेबर आणि एक्सपेन्सेस जे आहेत त्यांची सर्वांची एकत्र करून त्या पर्टिक्युलर जॉब जो आहे त्या पर्टिक्युलर जॉबचं रेकॉर्डिंग केलं जातं, त्याला कॉस्ट अकाउंटिंग असे म्हणतात. लक्षात घ्या. अशा पद्धतीने कॉस्टिंग जे आहे ते आपण मी सांगितलेलं आहे की उदाहरण पण दिलं आहे की मटेरियल 3 गोष्टी लागतात, मटेरियल, लेबर, नंतर एक्सपेंडिचर जे आहेत ते एक्सपेंडिचर कोणकोणते आहेत ते आपण पुढे बघू. लक्षात घ्या. म्हणजे कोणती वस्तू तयार करण्यासाठी 3 घटक लागतात, मटेरियल, लेबर आणि एक्सपेन्सेस. या तिघांना एकत्र करून त्या वस्तूची कॉस्ट काढली जाते आणि ती कॉस्ट अधिक प्रॉफिट बरोबर मार्केटमध्ये सेलिंग प्राईस हे आपल्याला बघायचं आहे. लक्षात घ्या. अशा पद्धतीने आपण कॉस्टिंगची ओळख करून घेतली. ती थोडीशी डेफिनेशन व्हॉट इज मीन बाय कॉस्टिंग एक्सप्लेन. आता स्कोप ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंगचा स्कोप जो आहे तो वाढलेला आहे. त्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या बघायच्या आहेत आपल्याला. Management of business concern expert from cost accounting in detailed cost information in respect of its appropriate input their executive with the relevant information regarding planning, scheduling, controlling and decision making. विद्यार्थी मित्रहो, कोणत्याही गोष्टीसाठी प्लॅनिंग व्यवस्थापन मी सांगितलं एफसीमध्ये, त्याच पद्धतीने प्लॅनिंग, शेड्युलिंग, कंट्रोलिंग अँड डिसिजन मेकिंग ह्या गोष्टी कॉस्टिंगमध्ये आपल्याला कराव्या लागतात. लक्षात घ्या. हा फार मोठा विषय आहे कॉस्टिंग, पण त्याचं तुम्हाला ओळख मी सांगून देतो. त्याच्यामध्ये कॉस्टिंग म्हणजे काय आणि कॉस्टिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फायदे होतात. पुढे ॲडव्हान्टेजेस ऑफ कॉस्टिंग, ॲडव्हान्टेजेस टू मॅनेजमेंट. मॅनेजमेंटसाठी काय फायदा होतो? प्लॅनिंग, हेल्पफुल इन परफॉर्मिंग मॅनेजमेंट प्लॅनिंग. लक्षात घ्या. कॉस्टिंगचा फायदा जो आहे, जसं अकाउंटचे फायदे आहेत तसे कॉस्टिंगचे फायदे आहेत. पहिला फायदा काय आहे की मॅनेजमेंटसाठी काय फायदा होतो? मॅनेजमेंटला प्लॅनिंग करण्यासाठीचा फायदा होतो, डिसिजन घेण्यासाठी फायदा होतो, नंतर मॅनेजमेंटसाठी कंपनीवर कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळा फायदा होतो. म्हणजे हे 3 गोष्टी ज्या आहेत, प्लॅनिंग, डिसिजन मेकिंग अँड कंट्रोलिंग, हे महत्त्वाचे जे फंक्शन जे आहेत ते कंपनीमध्ये, यासाठी ह्या कॉस्टिंगचा मॅनेजमेंटला फार फायदा होतो. कॉस्ट अकाउंटिंग इज व्हेरी युजफुल परफॉर्मिंग ऑफ दिस फंक्शन. फंक्शन म्हणजे कोणतं? प्लॅनिंग, डिसिजन मेकिंग आणि कंट्रोलिंग. हे 3 फंक्शन जे आहेत त्या फंक्शनसाठी कॉस्ट अकाउंटिंग हे मॅनेजमेंटला फार फायदेशीर होतं. लक्षात घ्या. नंतर त्याप्रमाणे मॅनेजमेंटला गायडन्स टू रिड्युसिंग दी प्राईस. लक्षात घ्या. मॅनेजमेंटला फायदा कोणता होतो की ही जी किंमत जी आहे ही वस्तूची किंमत कमी करण्यासाठी कॉस्टिंगचा फायदा होतो. लक्षात घ्या. कारण मी सांगितलेलं आहे की ही 10,000 रुपयाची ती आपली जी 10,000ची वस्तू जी आहे तीच 9,000 रुपयाला मिळते. मग हे 1,000 रुपये कसे कमी करावे, कशी कमी करता येतील, यासाठी हे कॉस्टिंग डिपार्टमेंट फार फायदेशीर ठरत असतं. लक्षात घ्या. म्हणजे गाईड टू रिड्युसिंग द प्राईस ऑफ मटेरियल. लक्षात घ्या. ऑफ प्रॉडक्ट, त्या वस्तूची किंमत कमी करण्यासाठी आपल्याला वस्तू फार उपयोगी ठरत असतं. अशा पद्धतीने आपल्याला त्या वेगवेगळ्या प्रकारचा याच्यामध्ये फायदा होत असतो. लक्षात घ्या. त्यानंतर प्रॉफिट आकारण्यासाठी वस्तूमध्ये किती प्रॉफिट आकारावा किंवा त्या वस्तूमध्ये किती प्रॉफिट घ्यावा यासाठी कॉस्टिंग डिपार्टमेंट फायदेशीर ठरत असतं. लक्षात घ्या. त्याचप्रमाणे मी सांगितलेलं आहे की मॅनेजमेंटला डिसिजन मेकिंगसाठी कॉस्टिंग डिपार्टमेंट फार महत्त्वाचा फायदा घेत असतो. लक्षात घ्या. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे डिसिजन जे आहेत ते डिसिजन किंवा इन्फॉर्मेशन टू प्रोव्हाइड द नेसेसरी डाटा अलॉंग विथ द इन्फॉर्मेशन टू द मॅनेजमेंट टू टेक द डिसिजन अँड डिसिजन मेकिंग. लक्षात घ्या. म्हणजे डिसिजन मेकिंग घेण्यासाठी आपल्याला कॉस्टिंग डिपार्टमेंट हे फायदेशीर ठरत असतं. लक्षात घ्या. म्हणजे मॅनेजमेंटला फायदा होतो, समाजाला फायदा होतो आणि कंपनीमध्ये वर्कर लोकांना पण फायदा होतो
अशा प्रकारे पब्लिक किंवा समाजा वेगवेगळ्या सगळे घटक आहेत, प्रत्येक घटकाला या कॉस्टिंग डिपार्टमेंटचा फायदा होत असतो. मॅनेजमेंटला पुढचा फायदा काय होतो? फिक्सिंग प्राईस जी आहे ती फिक्स करण्यासाठी कॉस्टिंग डिपार्टमेंट फायदेशीर ठरत असतं. लक्षात घ्या. म्हणजे काय होतं? व्हेरियस टाईप्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग आर मच हेल्पफुल इन फिक्सिंग द कॉस्ट अँड सेलिंग प्राईस ऑफ द प्रॉडक्ट. म्हणजे प्रत्येक वस्तूची किंमत जी आहे, सेलिंग प्राईस जी आहे, ती सेलिंग प्राईस फिक्स करण्यासाठी मॅनेजमेंटला यामध्ये कॉस्टिंग डिपार्टमेंट फायदेशीर ठरत असतं. लक्षात घ्या. त्याचप्रमाणे कर्मचारी इम्प्रूव्ह वाढवणे, एफिशियन्सी ऑफ द वर्कर्स किंवा मॅनेजमेंट वगैरे. लक्षात घ्या. म्हणजे आपले जे इफिशियन्सी जे आहे, कार्यक्षम जे वर्कर आहेत, त्या कार्यक्षम वर्कराची कार्यक्षमता किंवा सर्व कंपनीमध्ये जेवढेही कर्मचारी आहेत किंवा जेवढेही स्टाफ आहेत त्या सगळ्यांची एफिशियन्सी वाढवण्याचं काम जे आहे ते कॉस्टिंग डिपार्टमेंटला आपल्याला नक्की फायदेशीर ठरत असतं. लक्षात घ्या. नंतर काही चुका झाल्या असतील, अफरातफर झाल्या असतील किंवा काही आता स्टॉक म्हणजे काय तुम्हाला सांगेल पुढे. नंतर अनेक प्रकारचे फायदे जे आहेत ते फायदे आपल्याला मॅनेजमेंटच्या स्वरूपात किंवा कंपनीच्या मालकाला कॉस्टिंगचे होत असतात. लक्षात घ्या. त्या म्हणजे व्हॉट इज मीन बाय कॉस्टिंग, स्कोप ऑफ कॉस्टिंग आपण बघितलेलं आहे. तर ते व्यवस्थित वाचा, ते तुम्ही बघा आणि मग काही शंका असेल तर मला तुम्ही विचारा किंवा फोन करून सांगू शकतात. नवीन विषय आहे, थोडासा टफ जाईल पण समजून सांगण्याचा मी बारकाईने प्रयत्न करतो. फक्त तुम्ही लक्षात असू द्या. व्हॉट इज मीन बाय कॉस्ट. कॉस्ट मे बी क्लासिफाईंग, रेकॉर्डिंग, appropriate allocation of expenditure for determination of cost of product or service and for the presentation of suitable arranged data purpose of control to the business. लक्षात घ्या. अशा पद्धतीने कॉस्टिंगची व्याख्या मी बघा, क्लासिफाईंग, रेकॉर्डिंग, ॲप्लिकेशन मी पाठवलेली माहिती आहे ती व्यवस्थित वाचा किंवा तुम्हाला नोट्स पाठवेल त्या तुम्ही लिहून घ्या. लक्षात घ्या. कॉस्टिंगचे ॲडव्हान्टेजेस मी सांगितलेले आहे. ॲडव्हान्टेजेस काय म्हटलं आहे? मॅनेजमेंटला फंक्शन डिसिजन मेकिंगसाठी मॅनेजमेंटला फायदा होतो. रिड्युसिंग द सेलिंग प्राईस कमी करण्यासाठी फायदा होतो. लक्षात घ्या. नंतर एखाद्याला ॲक्शन डिसिजन मेकिंग जे आहे त्या डिसिजन मेकिंग घेण्यासाठी त्या फायदा होतो. अशा पद्धतीने अनेक प्रकारचे फायदे जे आहेत ते कॉस्टिंगचे आपल्याला सांगता येतील. स्टॉक कंट्रोल, नंतर एरर्स किंवा फ्रॉड्स, असे बजेट करण्यासाठी फायदा होतो. अशा अनेक प्रकारचे फायदे जे आहेत ते कॉस्टिंगचे मिळत असतात आणि ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. लक्षात घ्या. अशा पद्धतीने कॉस्टिंग म्हणजे काय आणि कॉस्टिंगचे ॲडव्हान्टेजेस जे आहेत ते ॲडव्हान्टेजेस सगळ्या समाजामध्ये डेटर्स आहेत, क्रेडिटर्स आहेत, इन्व्हेस्टर आहेत किंवा वर्कर जे आहेत ते वर्कर्सला कंपनीमध्ये जे काम करतात त्यांना कॉस्टिंगचा सुद्धा फायदा होतो. त्याच्यामध्ये कसा फायदा होतो? त्यांना त्यांची वेजेस पॉलिसी ठरवण्यासाठी त्यांना फायदा होतो. म्हणजे कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीची वेजेस पॉलिसी किंवा पगार ठरवण्यासाठी आपल्याला कॉस्ट डिपार्टमेंट फायदेशीर ठरत असतं. लक्षात घ्या. किंवा कंपनीमध्ये वर्कर लोकांना बोनस दिला जातो, त्या बोनस देण्यासाठी सुद्धा कॉस्टिंग डिपार्टमेंट फायदेशीर ठरत असतं. नंतर डेटर्सना फायदा होतो, बँकर लोकांना फायदा होतो, क्रेडिटर्सना फायदा होतो. अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी ह्या कॉस्टिंग डिपार्टमेंटचा फायदा होत असतो आणि तो फायदा झाल्यानंतर त्या वस्तूची तो व्यावसायिक काय ठरत असतो? किंमत ठरत असतो. लक्षात घ्या. अशा पद्धतीने व्हॉट इज मीन बाय कॉस्टिंग, स्टेट इट इम्पॉर्टन्स, ऑब्जेक्ट आणि ॲडव्हान्टेजेस. मी थोडं पुढे येईलच ऑब्जेक्ट्स वगैरे. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वस्तूची घटक जो आहे त्या वस्तूची घटक जे आहेत ते घटक आपल्याला बघायचे आहेत. वस्तूची किंमत काढताना कोणकोणत्या घटकांचा विचार करायचा आहे ते आपल्याला बघायचं आहे. कंटाळा आला असेल तर थोडासा व्हिडिओ बंद करून नंतर तुम्ही बघू शकता. सर्व व्हिडिओ जे आहेत तुम्ही सेव्ह करून ठेवा. तुम्हाला परत बघायला मिळेल, ऐकायला मिळेल आणि कॉलेज सुरू झाल्यावर याच्यामध्ये डिटेल्स ओव्हरलुक केले जाईल. लक्षात घ्या. विद्यार्थी मित्र हो, कॉस्ट म्हणजे काय आपण बघितलं आणि कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय
ते पण बघितलं, लक्षात घ्या. ऑडिटिंग म्हणजे काय त्याची मी माहिती सांगितली आणि पुढे ऑडिटिंगची आपण नंतर बघूया. कॉस्टिंगमध्ये महत्त्वाची जी किंमत आहे ती एलिमेंट ऑफ कॉस्ट. आता महत्त्वाचा भाग सुरू झालेला आहे, लक्षात घ्या. मी सांगितलेले जगामध्ये कुठेही जा, कोठेही गेल्यानंतर आपल्याला जगामध्ये कुठेही गेल्यानंतर वस्तूच्या किंमतीमध्ये 3 घटक येतात. त्या 3 घटकामध्ये पहिला जो आहे तो म्हणजे मटेरियल, दुसरा जो घटक आहे तो म्हणजे लेबर आणि तिसरा जो घटक आहे तो म्हणजे एक्सपेन्सेस किंवा ओव्हरहेड. अशा पद्धतीने हे 3 मटेरियल प्लस लेबर प्लस एक्सपेन्सेस इज कॉल्ड कॉस्ट ऑफ प्रॉडक्ट. लक्षात घ्या. वस्तूची किंमत ठरवताना जगामध्ये कुठेही जा, वस्तूची किंमत ठरवताना मटेरियल, लेबर आणि एक्सपेन्सेस हे 3 घटक येतात. या 3 घटकांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे, लक्षात घ्या. समजून घ्या, समजून घ्यायचा प्रयत्न करा. एक वेळा परत तुम्हाला तेच ते शब्द आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. तर मटेरियल, लेबर आणि एक्सपेन्सेस हे 3 घटक मी तुम्हाला चार्ट दिला बघा. एलिमेंट ऑफ कॉस्ट, मटेरियल, डायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट मटेरियल, 2 भाग आहेत. हे 3 घटक जे आहेत, लेबर, डायरेक्ट लेबर, इनडायरेक्ट लेबर, एक्सपेन्सेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, असे आपल्याला हे 3 घटक जे आहेत ते वर्षभर आपल्याला बघायचे आहे. त्याची थोडीशी सारांश मी सांगतो. मटेरियल म्हणजे काय? मटेरियल म्हणजे काय? ज्या वस्तू तयार करण्यासाठी जो कच्चा माल लागतो त्याला मटेरियल असं म्हणतात, लक्षात घ्या. इट इज द कॉस्ट ऑफ बेसिस ऑफ रॉ मटेरियल यूज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अ प्रॉडक्ट. जी वस्तू तयार करण्यासाठी जो कच्चा माल लागतो त्या कच्च्या मालाला मटेरियल असं म्हणतात, लक्षात घ्या. आणि ह्या मटेरियलचे 2 प्रकार पडतात, डायरेक्ट मटेरियल आणि इनडायरेक्ट मटेरियल, लक्षात घ्या. काय सांगितलेलं आहे? वस्तू तयार करण्यासाठी 3 घटक लागतात, मटेरियल, लेबर आणि एक्सपेन्सेस. हे 3 घटक जे आहेत ती 3 घटक एकत्र केल्यानंतर त्या वस्तूची काय काढली जाते? किंमत काढली जाते. याला म्हणतात कॉस्ट ऑफ मटेरियल. आता एलिमेंट ऑफ कॉस्टमध्ये काय सांगितलं? मटेरियल, लेबर आणि एक्सपेन्सेस. त्याच्यामध्ये मटेरियल अधिक लेबर अधिक एक्सपेन्सेस बरोबर कॉस्ट. अशा पद्धतीने आपण आज व्हॉट इज मीन बाय कॉस्टिंग, ॲडव्हान्टेज ऑफ कॉस्टिंग आणि एलिमेंट ऑफ कॉस्टचा थोडासा भाग सुरू केलेला आहे. तो व्यवस्थित 2-3 वेळा ऐका. नंतर मग पुढच्या लेक्चरमध्ये परत तुम्हाला अजून माहिती सांगेल. नोट्स लिहून घेऊ नका, मी नोट्स तुम्हाला पाठवेल आणि त्या नोट्समध्ये काय काय लिहायचं ते तुम्हाला मी सांगेल. अशा पद्धतीने थर्डचा पहिला टॉपिक जो आहे तो सुरू केलेला आहे. थोडासा समज डोक्यावरून जाईल कारण नवीन विषय आहे. TYBCOMचा 15वीचा विषय आहे, तो आपल्याला अभ्यास करायचा आहे. 11वी कॉमर्समध्ये तुम्हाला हे विषय बघायला मिळणार नाही. धन्यवाद.